नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यामध्ये बर्ड फ्लूचा उद्रेक झालाय। 3 पोल्ट्री फार्मचे नमुने पॉझिटिव्ह आलेले आहेत आणि त्यामुळे जिल्हाभरात सतर्कतेचा इशारा सुद्धा दिला गेलाय। पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेतल्यात। खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने 1 किलोमीटर परिसर सील केलाय। 1,40,000 पक्षी नष्ट करण्याचा निर्णय सुद्धा घेतलाय। या संकटामुळे नवापूरच्या पोल्ट्री व्यवसायाला दररोज 50 लाख रुपयांचा फटका बसतोय। 12 आणि 13 एप्रिलला नवापूरमधील काही पोल्ट्री फार्ममध्ये कोंबड्यांचे संशयास्पद मृत्यू झाले होते आणि यानंतर संबंधित नमुने भोपाळमधल्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले असता 3 पोल्ट्री फार्मचे अहवाल पॉझिटिव्ह असल्याची माहिती नंदुरबारच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे। या घटनेनंतर तालुका स्तरावर आपत्कालीन समिती स्थापन करण्यात आली आहे। प्रशांत परदेशी आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देत आहेत। प्रशांत, सध्या एक नवापूरमध्ये बर्ड फ्लूचा उद्रेक झालेला आहे, काय नेमकी खबरदारी घेतली जाते? निश्चितच गेल्या 19 वर्षांमध्ये तिसऱ्यांदा बर्ड फ्लूचा उद्रेक हा नवापूर परिसरामध्ये झालेला आहे। 3 जे पोल्ट्री फार्म आहेत त्या ठिकाणी हा उद्रेक झाल्याचं समोर आलेलं आहे आणि हा पूर्ण परिसर हा सीलबद्ध करण्यात आलेला आहे। म्हणजे ठराविक गोष्टींसाठी या ठिकाणी निर्बंध घातण्यात आलेले आहेत आणि दुपारपासून या ठिकाणी ज्या बाधित कोंबड्या आहेत त्यांचं कलिंग सुरू केलं जाणार असल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे। प्रशासनाकडनं खबरदारीचे उपाय घेतले जात आहेत। अन्न ग्रहण करत असताना म्हणजे मांसाहार करत असताना किंवा अंडी उकळून खात असताना ती 70 डिग्री सेल्सिअस पेक्षा अधिक उकळलेल्या याच्यात शिजवलेलं अन्न घेण्याचं आव्हान प्रशासनाकडनं करण्यात आलेलं आहे आणि निश्चितच एक मोठं भीतीचं वातावरण या परिसरामध्ये आहे आणि एक जी आर्थिक साखळी या परिसरामध्ये बांधली गेलेली आहे ती कुठेतरी विस्कळीत होईल अशी स्थिती आहे। कारण की या ठिकाणी या परिसरामध्ये जवळपास मोठ्या संख्येमध्ये अंड्यांचं उत्पादन होतं। लाखो अंडी ही दररोज मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात राज्यामध्ये पाठवली जात असतात। मात्र आता हे उत्पन्न थांबलेलं आहे, त्याला फटका बसलेला आहे आणि ज्या पोल्ट्रीमध्ये उत्पादित होणाऱ्या कोंबड्या आहेत त्यालाही याचा फटका बसलेला आहे। एकंदरीतच आता प्रशासनाकडनं खबरदारीची उपाययोजना राबवल्या जात आहेत आणि येत्या काही दिवसांमध्ये ही सर्व प्रक्रिया ही पूर्ण करण्यात येणार आहे। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।